शेवटची निवडणूक आहे असं सांगून तुम्हाला भावनिकही केलं जाईल, मात्र कधी शेवटची निवडणूक होईल काय माहिती. मी जो उमेदवार बारामती लोकसभेला देईल तो अजित पवार आहे असं समजूनच मतं द्या, असं आव्हान काल अजित पवारांनी बारामतीत बोलताना केलं. मात्र अजित पवारांच्या भाषणातील शेवटची निवडणूक सांगून तुम्हाला भावनिक करतील, मात्र कधी शेवटची निवडणूक होईल काय माहिती हे विधान वादग्रस्त ठरू लागले. जितेंद्र आव्हाड यांनी या विधानावरून टीका करताना काकांच्या मृत्यूची वाट पाहणारा नेता अशी टीका केली आहे. पण अजित पवारांच्या याच विधानामुळे शरद पवारांची बारामतीची खेळी काय असणार हे स्पष्ट झालंय. ते म्हणजे शरद पवार आपली शेवटची निवडणूक म्हणून स्वतः बारामतीतून उभा राहणार. शरद पवारांची ही खेळी पवारांच्या पथ्यावर पडू शकते का? या खेळीतून कोण धोबीपछाड होऊ शकतं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. तर सुरुवात करू ती पवार स्वतः बारामती लोकसभा लढवतील याची शक्यता किती आहे यापासून. 2 एप्रिल 2026 रोजी शरद पवारांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपुष्टात येतोय. अर्थात अजून 2 वर्ष पवारांसाठी राज्यसभेचा सदस्य म्हणून असणार आहेत. त्यातच आपण पुन्हा कोणत्याही सभागृहाचा सदस्य होण्यास इच्छुक नाहीये किंवा आपल्याला निवडणूक लढवायची नाहीये असं पवारांनी वारंवार स्पष्ट केलंय. पण 2019 साली देखील पवारांनी असंच विधान केलं होतं. त्यानंतर शरद पवार माढ्यातून लोकसभा लढवतील अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र पार्थ पवारांनी मावळ लोकसभेवर दावा केल्यानंतर एका कुटुंबातील किती जणांनी निवडणूक लढायची असं कारण सांगून पवारांनी माघार घेतली. वास्तविक माढ्यातून एक हाती निवडणूक जिंकण्याच्या कमी झालेल्या शक्यतेमुळेच पवारांनी माघार घेतल्याचं बोललं गेलं. मोहिते पाटलांच्या पक्षांतराचा अंदाज आल्यानंतर पवारांनी माढ्यातून माघार घेतली होती. थोडक्यात पवारांना लोकसभा निवडणूक लढवायची नाही असं आजही ठामपणे सांगता येत नाही. फक्त वाऱ्याचा अंदाज घेऊन अपेक्षित यश मिळत असेल तर शरद पवार निवडणुकीच्या मैदानात उतरू शकतात. त्यानंतरचा मुद्दा म्हणजे शरद पवारांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचं ठरवलंच तर पवारांसाठी कोणता मतदारसंघ योग्य राहतो. तर इथं बारामती, माढा, सातारा असे पर्याय पवारांसोबत उभे राहतात. पैकी माढ्याचे राजकीय गणित बदलल्याने शरद पवारांसाठी माढा एकतर्फी ठरणार नाहीये. साताऱ्याच्या बाबतीत बोलायचं तर उदयनराजे हे भाजपकडून उमेदवार असतील तर मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा सातारा गादीला आव्हान देऊन मराठा मतदार दुरावणारी खेळी शरद पवार कोणत्याही परिस्थितीत खेळणार नाहीत. साहजिकच सेफ मतदारसंघ म्हणून पवारांसमोर आजही बारामतीचाच पर्याय उभा राहतोय. आता बोलूयात ते म्हणजे बारामती लढलीच तर शरद पवार कोणत्या गोष्टी साध्य करू शकतील. बारामती लढून पवारांना साध्य करता येणारी पहिली गोष्ट असेल ती म्हणजे अजित पवारांना बॅकफुटवर फेकणं. पक्ष आणि चिन्ह या दोन्ही गोष्टी अजित पवार गटाकडे जाण्याची शक्यता आहे. अजित पवार गट कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी म्हणून समोर येताना दिसतोय. संख्याबळ पाहता अजित पवार हेच राष्ट्रवादीचे उत्तराधिकारी म्हणून समोर येतील असं चित्र निर्माण केलं जाते. अशा वेळी जर का नवीन चिन्ह आणि नवीन नाव घेऊन लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर पवार निवडणूक प्रतिष्ठेची करताना दिसतील. त्यासाठी ते स्वतः बारामतीतून लढतील. आता फक्त पवारांच्या खेळीचा अंदाज आल्यानंतर अजित पवारांनी पवारांवर शेवटची निवडणूक म्हणून टीका केली. जर का समोर शरद पवार असतील तर अजित पवार प्रचारात किती अडचणीत येऊ शकतात याचा अंदाज कालच्याच विधानामुळे आपल्याला येतो. सध्या राज्यातली स्पर्धा मविया की महायुती याहून अधिक खरी राष्ट्रवादी कोणाची आणि खरी शिवसेना कोणाची अशी असणार आहे. अशा वेळी अजित पवारांपेक्षा जास्तीचे खासदार पवारांनी निवडून आणले तर याचा फायदा विधानसभा निवडणुकांमध्ये होऊ शकतोय. अजित पवारांपेक्षा अधिकच्या संख्या हीच एकमेव गोष्ट अजित पवारांना बॅकफुटवर टाकू शकते. याची जाणीव शरद पवारांना असल्याने बारामती लढून शरद पवार नेमकी खेळी खेळताना दिसू शकतात. बारामती लढून शरद पवारांना साध्य करता येणारी दुसरी गोष्ट म्हणजे सुप्रिया सुळेंना साईडलाईन न करता झाकली मूठ ठेवता येऊ शकेल. सुप्रिया सुळेंचा पराभव ही अजित पवारांच्या नेतृत्वावर झालेलं शिक्कामोर्तब असेल. म्हणूनच अजित पवारांना बारामती लोकसभा महत्वाची आहे. दुसरीकडे आजवर आपल्या मुलीला मंत्रिपदाची किंवा राज्यातल्या राजकारणाची संधी न देण्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे नेतृत्व अपयशी ठरलं असा शिक्का सुप्रिया सुळेंवर बसू नये हेच असल्याचं सांगण्यात येतं. जर का 2024च्या लोकसभा सुप्रिया सुळे वर्सेस अजित पवार गटाचा उमेदवार असा झाला आणि सुप्रिया सुळेंचा पराभव झाला तर पक्षाचं संपूर्ण नेतृत्व अजित पवारांच्या हाती जाईल. ही गोष्ट होऊन द्यायची नसेल तर सुप्रिया सुळेंना साईडलाईन करून शरद पवारांना निवडणुकीची सूत्र हाती घ्यावी लागतात. शरद पवारांनी बारामती लढवली तर निवडणूक जिंकण्याची शक्यता अधिक राहते. त्याचवेळी सुप्रिया सुळेंचा संभाव्य पराभवातून देखील त्यांना बाजूला सारणं पवारांना सोपं ठरू शकतंय. बारामती लढून शरद पवारांना साध्य करता येणारी तिसरी गोष्ट म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातून कमबॅक करणं. शरद पवार दिल्लीतल्या सत्तेच्या केंद्रस्थानी होते तेव्हा देखील पवारांचे जास्तीत जास्त 9 खासदार होते. पश्चिम महाराष्ट्राचा नेता अशी टीका पवारांवर वारंवार केली जात असली तरी देखील हाच पश्चिम महाराष्ट्र शरद पवारांना पुन्हा राजकारणाच्या केंद्रबिंदूवर आणू शकतो याची जाणीव पवारांना आहे. जर का पवारांनी बारामतीतून दावेदारी केली तर पवारांच्या खेळीचा इम्पॅक्ट शिरूर, पुणे, मावळ, सांगली, सातारा, कोल्हापूर
सोलापूर आणि माढा अशा 8 लोकसभा मतदारसंघांवर थेटपणे होऊ शकतोय. शरद पवारांनी किमान 7 ते 8 जागा निवडून आणल्यास ते पुन्हा राजकारणाच्या केंद्रबिंदूवर येऊ शकतात. या 8 जागांपैकी शिरूर, मावळ, सातारा, माढा, कोल्हापूर या 4 जागांवर तरी शरद पवारांचे उमेदवार उभे राहणार आहेत. अशा वेळी बारामतीसह या 4 जागा सेव्ह करण्याची खेळी पवार एकट्या बारामतीतून लढण्याच्या निर्णयामुळे पार पडू शकतात. बारामतीतून लढून शरद पवारांना साध्य करता येणारी चौथी गोष्ट असेल ती म्हणजे सहानुभूतीची लाट निर्माण करून निवडणुका पवार केंद्रित करणं. पश्चिम महाराष्ट्रातून 2019च्या विधानसभेला काँग्रेस राष्ट्रवादीला अनपेक्षित यश मिळालं. वेगवेगळ्या सर्व्हेमध्ये काँग्रेसला 20 ते 30 आणि राष्ट्रवादीला 20 जागा मिळतील असं बोललं जात होतं. यामुळेच अनेक दिग्गज नेते राष्ट्रवादी सोडून गेले होते. मात्र शरद पवारांनी निवडणुकीची सूत्र हाती घेतली, साताराची ऐतिहासिक सभा गाजवली आणि वारं फिरवण्यात शरद पवार यशस्वी ठरले. सध्याच्या राजकारणाची दिशा सांगायची झाली तर महाराष्ट्रात मराठा ओबीसी अशी दुही पसरली आहे. या आंदोलनामुळे उद्धव ठाकरेंची व पवारांची सहानुभूती ग्राउंडवर कमी करण्यात महायुती यशस्वी ठरताना दिसते. एकनाथ शिंदे मराठा वोटर धरून, फडणवीस ओबीसी वोटर धरून तर अजित पवार अल्पसंख्याक वोटरसह दोन्हीकडची बाजू बॅलन्स करून बेरीज आखताना दिसत आहेत. याशिवाय मोदींचा करिश्मा हा भाजपसाठी प्लस पॉइंट ठरणार आहे. थोडक्यात आजच्या राजकीय गणितांमध्ये देखील महायुती प्लस मध्ये जाताना दिसून येते. भाजपचे हे राजकारण संपुष्टात आणायचं असेल तर शरद पवार नेमक्या क्षणी आपल्या उमेदवारीची घोषणा करतील. शरद पवार अशी घोषणा निवडणुकीच्या टप्प्यात आल्यानंतरच करतील, ज्यामुळे पवारांचं वारं निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात तयार होऊ शकेल. आत्तापासून पवारांनी बारामती लढण्याची घोषणा केली तर मात्र हे वारं विरून जाऊ शकतं. वातावरण तापल्यानंतरच पवार अशी घोषणा करून निवडणुकीत पवार फॅक्टर आणतील, जेणेकरून निवडणुकीच्या मैदानात पुन्हा सहानुभूतीची लाट तयार करणं पवारांना शक्य होईल. अर्थात या 4 गोष्टी पाहता पवार बारामती लढवतील याची शक्यताच अधिक आहे आणि याची जाणीव अजित पवारांना झाल्याने अजित पवारांनी शेवटची निवडणूक लढवतील, भावनिक करतील असं विधान केल्याचं दिसतंय. तुम्हाला काय वाटतं? पवारांच्या या खेळीत अजित पवार क्लीन बोल्ड होतील का? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.